नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, टीईटी सवलतीनंतर खुल्या प्रवर्गात संधी, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील 2022 मधील शिक्षक भरती प्रक्रियेत मेरिट मध्ये पुढे असलेल्या उमेदवारांना खुल्या सर्वसाधारण प्रवर्गात संधी द्यावी असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. या निर्णयामुळे शिक्षक पात्रता परीक्षामध्ये सवलत घेऊन पात्र ठरलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाही मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार जनरल प्रवर्गातील जागांवर संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मेरिट मध्ये पुढे असलेल्या उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गात समावेश करून सुधारित गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश दिलेले आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीनंतर जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत काही उमेदवारांना वगळण्यात आले होते. हे उमेदवार खुल्या प्रवर्गातील शेवटच्या निवड झालेल्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवूनही टीईटी मध्ये सवलत घेतल्याच्या कारणावरून खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले नव्हते. या विरोधात विठ्ठल सरगर, योगेश अहिरे व सुनील कांडे यांच्यासह उमेदवार याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की टीईटी मधील सवलत ही केवळ पात्रतेपुरती मर्यादित असून अंतिम निवड ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेवर आधारित असावी. त्यामुळे सवलत घेतल्यामुळे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळणे योग्य नाही. सवलत ही उमेदवारांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिली जाते, मात्र अंतिम निवडीतील सर्व उमेदवारांचे मूल्यांकन समान निकषावर केले जाते, असे न्यायालयाने नमूद केलेले आहे. निर्णय देताना न्यायालयाने जितेंद्र कुमार सिंह आणि विकास संखाला प्रकरणाचा आधार घेतला. आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मेरिट मध्ये पुढे असतील तर त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातील जागांवर संधी देणे आवश्यक असल्याचे या निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच प्रदीप कुमार प्रकरण या प्रकरणाला लागू होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केलेले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळलेल्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करत मेरिट मध्ये पुढे असलेल्या उमेदवारांचा खुल्या प्रवर्गात समावेश करून सुधारित गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता असून अनेकांना नव्याने नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानतेच्या तत्वांना बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान पात्रता गुण 60% ठेवण्यात आले आहे, मात्र राज्य शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 5% सवलत देण्यात येते. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांना 55% गुणासह पात्र ठरतात. मात्र ही सवलत केवळ परीक्षेस पात्र होण्यासाठी असून अंतिम निवड ही मुख्य परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित असते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. शिक्षण विभागासमोर प्रशासकीय आव्हान. मित्रांनो, भरती प्रक्रिया पारदर्शक व न्याय पद्धतीने पूर्ण करावी असे आदेश महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेले आहे. 2022च्या निवड याद्यातील हजारो शिक्षक सध्या 2 वर्ष कार्यरत आहेत. यामुळे शिक्षण विभागासमोर आता सर्व याद्या पुन्हा तयार करण्याचे मोठे प्रशासकीय आव्हान उभे राहिलेले आहे. काय म्हणते सर्वोच्च न्यायालय? मित्रांनो, टीईटी ही केवळ पात्रता ठरवणारी परीक्षा, सवलत ही फक्त स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. अंतिम निवड शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मधील गुणवत्तेवर सवलतीमुळे खुल्या प्रवर्गात वगळणे चुकीचे. नियमात बदली नसल्यास मेरिट नुसार संधी द्यावी. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.